8 महिन्यांपूर्वी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं। नौदल दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता। मात्र हा पूर्णकृती पुतळा कोसळल्याने खळबळ उडाली। यावरून राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका सुरू झाली आहे। तर महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली। विरोधी पक्ष यावरून सरकारवर टीका करत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील सरकारच्या कारभारावर टीका केली आहे। एक्सवर या संदर्भात त्यांनी पोस्ट केली आहे। पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला त्यांनी या संदर्भात पत्रही पाठवलं होतं। संभाजीराजेंनी या पत्राचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केलाय। आता कोणत्या अधिकाराने महाराजांच्या किल्ल्यांवर बोलणार असा प्रश्न करत ते पुढे म्हणालेत की पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाईगडबडीत उभारलेला पुतळा कोसळला। मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी देखील केली होती। या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब दुसरी कोणतीही नाही। अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार? आता त्या ठिकाणी पुनश्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे, पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इच्छेत परत काही गडबड करू नये, उशीर होऊ दे, पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे अशी मागणीही संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे। मात्र तुम्हाला काय वाटतं? छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला? याला नेमकं कोण जबाबदार आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।